नमस्कार. ग्राहक देवो भव हे ब्रीदवाक्य घेऊन देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आज म्हणजे 22 तारखेपासून देशामध्ये जीएसटीचा नवीन रिफॉर्म्स आणण्याचं काम केलेलं आहे आणि याला नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्स असं नाव दिलेलं आहे. ग्राहकांचं हित, ग्राहक देवो भव म्हणजे ग्राहकांचं हित आणि ग्राहकांचंच हित या दृष्टिकोनातून अनेक बदल केलेले आहेत. त्या संदर्भात वेळोवेळी वृत्तपत्र चॅनलवरती बातमी आलेल्या आहेत. काल देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांनी देशाला संबोधित केलेलं आहे. आपल्याला प्रेस नोटही दिलेली आहे. तरीसुद्धा विस्तारानं थोडंसं या बाबतीत आपल्यासमोर मांडणी करावी या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. इथं उपस्थित सन्मान्य आमदार अमल महाडिक, महेशजी जाधव, विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, राहुल चिकोडे, नाताजी पाटील, नकादेवहिनी आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. हा नेक्स्ट जेन जीएसटीचा जो रिफॉर्म आहे किंवा सुधार आहे हा देशासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा फक्त धोरणातील बदल नाही तर मोदीजींच्या सरकारनं गेल्या दशकभरामध्ये अविरत स्थिर आणि दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला हा एक प्रयत्न आहे. आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये जीएसटीचे 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%. आता त्या 4 वरून 2च टप्पे त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. आता 2 टप्पे म्हणजे 5% आणि 18%, म्हणजे 12 आणि 28चा स्लॅब काढून टाकलेला आहे. 12% गटातील ज्या वस्तू होत्या, 12% जीएसटी लागू असणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्याच्यातल्या 99% वस्तूंचा बदल केलेला आहे. ते सगळे 5%मध्ये घेतलेले आहेत आणि हे सगळे सर्वसामान्यांशी निगडीत आपल्या प्रपंचाला लागणारे घरगुती वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू या सगळ्यामध्ये या 12%च्या 99% बदल करून 5%मध्ये आणलेले आहेत. आणि 28% गटातील किंवा त्या ब्रॅकेटमधील ज्या जीएसटीच्या वस्तू होत्या त्या जवळजवळ 90% त्या आता 12%मध्ये आणलेले आहेत. हे देशातील सगळ्यात मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळं आपली जी क्रय शक्ती आहे किंवा खरेदी शक्ती आहे किंवा लोकांची जी बचत आहे ती साधारण 2 लाख करोड रुपयांनी वाढणार आहे. म्हणजे 2 लाख कोटी रुपये म्हणजे तुम्ही विचार करू शकता की PM आवास योजना किंवा PLI सारख्या ज्या योजना होत्या त्याच्यापेक्षाही मोठी, म्हणजे आवासपेक्षा 10 पट मोठी आणि PLI पेक्षा 4 पट मोठी ही योजना आता सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे. याचा लाभ थेट सर्वसामान्य लोकांना मिळणार आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये, म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणाऱ्या या भागातील लोकांना समृद्धी निश्चित होणार आहे आणि सगळ्यांच्याच घरात या दीपावलीला लक्ष्मी येणार आहे. दीपावली हा आपल्या भारतीयांचा सगळ्यात मोठा सण आहे. वर्षभरात सगळ्यात जास्त उलाढाल, खरेदी विक्री ही दीपावलीमध्ये होत असते आणि म्हणून दीपावलीच्या पूर्वी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सुधारामुळं प्रत्येक नागरिकाचा कराचा जो बोजा होता किंवा ओझं होतं तो कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळं त्यांची जी बचत होणार आहे त्यातून त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढणार आहे. आपल्या हातात पैसा जास्त राहिल्यामुळं सर्वसामान्य माणूस, शेतकरी, लहान उद्योगपती, कामगार, विशेषतः महिला भगिनी ज्या आपला घर चालवतात किंवा घरच्या प्रपंचासाठी त्यांना नियोजन करावं लागतं, त्यांचा बजेटची व्यवस्था या निर्णयामुळे होणार आहे. लोकांना खर्च करण्यासाठी, बचत करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी सशक्त करणारा हा निर्णय आहे. ग्राहकांच्या मागणीत यामुळं नवीन लाट निर्माण होणार आहे. जो पैसा राहणार त्यामुळे लोक खरेदी करणार. काल तुम्ही ऐकलं असेल
की त्यांनी सांगितलं की बचत होणार आहे आणि बचत करून जास्ती खरेदी करा आणि ही खरेदी करत असताना स्वदेशी मालच घ्या, याच्यावर फार भर प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे. आणि त्यामुळं खरेदी वाढणार असल्यामुळं, मागणी वाढणार असल्यामुळं उत्पादन सुद्धा वाढवावं लागणार आहे. आणि हे परत खरेदी करत असताना 2 स्लॅब असल्यामुळं लोकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. GST प्रत्येक कुटुंबासाठी आणि उद्योजकांसाठी सुद्धा एक सोपा मार्ग या 2 स्लॅबमुळं निर्माण झालेला आहे. पूर्वी 2008 साली ज्यावेळी UPAचं सरकार होतं त्यावेळीसुद्धा असा एक प्रयत्न झालेला होता. त्याचं नाव होतं क्रेडिट ड्रिव्हन इकॉनॉमी, म्हणजे क्रेडिट आधारित दृष्टिकोन. अशा पद्धतीचं एक 2008 साली प्रयोग झाला होता. पण त्यामुळं काय झालं, लोकांना कर्ज देण्यात आलेलं होतं, उद्योगपतींना कर्ज देण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळं काय झालं तर NPAचं प्रमाण वाढलं होतं आणि त्यामुळं महागाई वाढली आणि मंदीचं सावट संबंध देशभरामध्ये त्यामुळं निर्माण झाले होते, त्या निर्णयामुळं निर्माण झालेलं होतं. आजचा हा निर्णय हा त्याच्या एकदम उलट आहे. याच्यामुळं तेजी येणार आहे, उत्पन्न वाढणार आहे, उत्पादन वाढणार आहे आणि सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन आहे. आता हे करत असताना इन्कम टॅक्सच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती आहे की बजेटमध्ये एक खूप मोठा निर्णय जो कुणालाही अपेक्षित नव्हता, तो म्हणजे 12 लाख रुपयेपर्यंतचं उत्पन्न इन्कम टॅक्सच्या स्लॅबमधून मुक्त करण्यात आलेलं होतं. आणि नोकरदार असेल तर 12,75,000. म्हणजे 12 लाख रुपयेवर कसलाही टॅक्स नसल्यामुळं ते लोक त्यांच्या हातामध्ये त्यांची ती बचतीची शक्ती वाढली, खर्चाची शक्ती वाढली. आणि अशा पद्धतीनं आधुनिक भारताच्या इतिहासात हा जो निर्णय झाला होता 12 लाखच्या स्लॅबचा, त्याचा खूप मोठा लाभ देशभरामध्ये झाला. त्याच पद्धतीनं 2019 नंतर कॉर्पोरेट करसुद्धा, कॉर्पोरेट टॅक्ससुद्धा कमी करण्यात आलेला होता. त्यामुळं कंपन्यांना नोकरी निर्मितीसाठी, पुनर्वियोग करण्यासाठी आणि त्याचा लाभ थेट मध्यमवर्गीयांना झाला आणि रोजगारच्या संधीसुद्धा त्या निर्णयामुळे वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. आता या मी सांगितलं मगाशी की या सगळ्या रिफॉर्मचा, या सुधारण्याचा जो पाया होता, हे अनेक गेल्या 10 वर्षातले जे सगळे निर्णय आहेत त्याच्यावर आधारित हे सगळे निर्णय आहेत. यावर्षी दिवाळीचा बोनस जसा मिळावा त्याप्रमाणे हा लाभ मिळणार आहे. आता दिवाळीचा बोनस फक्त कर्मचाऱ्यांना मिळतो किंवा सरकारी कर्मचारी असतील, खाजगी कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांनाच मिळतो. परंतु हा जो रिफॉर्म आहे किंवा हा जो निर्णय आहे हा देशातल्या 144 करोड लोकांना बोनस स्वरूपात याचा लाभ होणार आहे. मोदी सरकारने भारताच्या हितासाठी सलग निर्णय घेणार किंवा सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा टप्पा आहे किंवा त्यांचं जे वचन होतं ते पूर्ण होत्याला आपल्याला पाहायला मिळते. सामान्य वस्तू ज्या सगळ्या मूलभूत गरजांच्या असतात, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, त्या सगळ्या आता 5%च्या स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत, म्हणजे अतिशय कमी झालेल्या आहेत. आणि ज्या लक्झरियस गुड्स आहेत त्या सगळ्या आता 18%मध्ये घातलेल्या आहेत. त्यामुळं सामान्यांच्या तुजरीवर आता बोजा कमी पडणार आहे आणि त्यामुळं राष्ट्रीय खजिनासुद्धा आता मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ होणार हे सुद्धा आपल्याला जाणवतं आहे. हे ऐतिहासिक पाऊल रातोरात शक्य झालेलं नाही. UPAच्या काळातल्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडून ते स्थिर करणं, त्याची पुनर्रचना करणं आणि आता नवीन रिफॉर्म आणणं यासाठी अनेक परिश्रम आपल्या मोदीजींच्या सरकारनं घेतलेले आहेत. 2017मध्ये करदात्यांची संख्या 65 लाख होती, ती आज 1.51 कोटी एवढी झालेली आहे, म्हणजे जवळजवळ दुप्पट झालेली आहे. स्लॅब कमी केल्यामुळं, उत्पन्न वाढत असल्यामुळं इन्कम टॅक्स भरणाऱ्याची संख्यासुद्धा आता दुप्पट झालेली आहे. हे सुधार सर्व GST परिषदेच्या सर्व समावेशक करामध्ये, म्हणजे सगळ्या राज्यांची जी GST काउन्सिल असते, प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री आणि तिथले सचिव या बॉडीमध्ये असतात आणि या सगळ्यांच्याशी चर्चा करून मग भले ते देशातलं कुठलंही राज्य असेल, कुठल्याही पक्षाचं असेल, त्यांचा सगळ्यांचा विचार करून मोदींच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षाचे जरी लोक असतील, वेगवेगळ्या विचाराची जरी सत्ता असेल,
तरी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या दशकात वाढलेल्या करधारेतून राष्ट्रीय प्राधान्यक्रमांची पूर्तता झालेली आहे। म्हणजे या सगळ्या उत्पन्नातून, या करातून अनेक मोठमोठे प्रकल्पसुद्धा देशामध्ये येत आहेत। उदाहरणार्थ, महामार्ग बनवण्याची संख्या, देशभरामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत। विमानतळ 2014 पूर्वी 74 विमानतळ होती, ते आता 164 विमानतळ निर्माण झालेले आहेत। मेट्रो रेल्वेचं जाळं अनेक शहरांमध्ये सुरू झालेलं आहे। रेल्वेमध्ये 1300 रेल्वे स्टेशन्स एकावेळी त्याचं रिनोव्हेशनचं काम सुरू झालं। कोल्हापूरचं सुद्धा रेल्वे स्टेशन त्यामध्ये आहे। 44 करोड रुपये आपल्याला मिळाले। त्याच पद्धतीनं देशभरामधल्या 1300 रेल्वे स्टेशन्सचं पुनर्बांधणी किंवा रिनोव्हेशनचं काम सुरू झालेलं आहे। रेल्वेमध्ये संपूर्णपणे वातानुकूलित असणारी वंदे भारत ट्रेन, देशभरामध्ये 144 वंदे भारत ट्रेन सुरू केलेले आहेत। आणि त्याचबरोबर संरक्षण क्षमता आपली निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे। संरक्षण सामग्री बनवण्यासाठी उत्पादन क्षमतेमध्ये 174% वाढ आपली झालेली आहे। आणि त्याचबरोबर निर्यात 34 पट वाढलेली आहे। म्हणजे पूर्वीचा एक काळ होता ज्यावेळी भारत 95, 96, 97% डिफेन्सचं सामान इम्पोर्ट करत होते। आज आपण आत्मनिर्भर स्वयंपूर्ण होऊन जवळजवळ आपण अनेक देशांना, 35-40 देशांना आपले उत्पादन डिफेन्सचंसुद्धा आपण विक्री करण्याचं काम करतो। आणि या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी शस्त्रास्त्रसुद्धा आपण निर्माण केलेले आहेत। परवाच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जर आपण बघितलं तर बहुतांश ज्या सगळ्या सामग्री वापरल्या त्या स्वदेशी बनावटीच्या होत्या। त्याचबरोबर DBT प्रणालीच्या माध्यमातून वेगळा रिफॉर्म निर्माण केलेला आहे। पूर्वी आपल्याला माहीत आहे, काँग्रेसच्या काळामध्ये आपण भ्रष्टाचाराचे अनेक आकडे पाहिलेले आहेत। 2G घोटाळा, 3G घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेरल्ड घोटाळा। आणि स्वतः स्वर्गीय राजीव गांधीजींनी पंतप्रधान असताना जाहीरपणानं सांगितलं होतं की मी लाभार्थ्यांना पैसे पाठवतो 100 रुपये, त्यावेळी त्याला 15 रुपये मिळतात आणि 85 रुपये कुठं जातात मला माहिती नाही, हे जाहीरपणानं त्यांनी सांगितलं होतं। परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी 2014 साली सत्ता सांभाळल्यानंतर ज्यावेळी जनधन खातं देशभरातल्या नागरिकांनी उघडावं अशी घोषणा केली। आज 55 करोड जनधन खाते आहेत आणि या माध्यमातून जेवढे काही लाभ आहेत, जेवढ्या काही योजनांचे अनुदान आहेत, ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्याचं काम आमचं सरकार करते। प्रत्येक महिन्याला 6.83 लाख करोड, म्हणजे जवळजवळ 7 लाख कोटी रुपये प्रत्येक महिन्याला DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पाठवले जातात। आत्तापर्यंत 47.5 लाख करोड रुपये हे थेट वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, मग किसान सन्मान आहे, महिलांच्या योजना आहेत, ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांची नावं आता मी घेत नाही, परंतु थेट त्या लोकांच्या खात्यावर पोहोचण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळं खिशात पैसे आल्यामुळं, बँकेत पैसे आल्यामुळं देशभरातले 25 करोडहून अधिक लोक जे BPL होते, दारिद्र्य रेषेच्या खाली होते, ते आता त्याच्यावरती आलेले आहेत। आणि काल आपण ऐकलं असेल की मोदीजींनी सांगितलं की आता न्यू मिडल क्लास म्हणून त्याला आता संबोधित केलेलं आहे। ज्यांच्याकडे आता हातात पैसा आहे त्यामुळे त्यांची स्वप्न वाढायला लागलेली आहेत, त्यांची खरेदी क्षमता वाढायला लागली आहे, ते लोक घर घेत आहेत, गाडी घेत आहेत। तर या दृष्टिकोनातून या DBTच्या माध्यमातून ज्यावेळी 25 करोड लोक बाहेर आले त्याचा लाभ या लोकांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मुद्रा योजनेच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करण्याचं काम चालू आहे। स्टार्टअपच्या बाबतीत मला एकच वाक्य आपल्याला सांगायचं आहे की 2014 पूर्वीसुद्धा स्टार्टअपची योजना होती, त्यावेळी 350 स्टार्टअप्स देशभरामध्ये होते। आज देशभरामध्ये 1.5 लाख स्टार्टअप्स आहेत आणि मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार मदत करत असतं। त्याच पद्धतीनं या सगळ्यांमध्ये जवळजवळ 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त मदत वेगवेगळ्या माध्यमातून यांना दिलेली आहे। आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून 32 लाख कोटींच्या निधीपर्यंत या लोकांना देण्याचं काम MSME क्षेत्रामध्ये, स्टार्टअप क्षेत्रामध्ये केलं गेलेलं आहे। जागतिक आव्हाने जरी मोठी असली, म्हणजे आपल्याला बघतोय आपण जगभरामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, युद्धजन्य परिस्थिती अनेक ठिकाणी आहे। डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत जे त्यांनी टेरिफ वाढवण्याचं काम केलेलं आहे। हे जरी असलं तरी
आपला आत्मविश्वास आर्थिक व्यवस्थापनाच्या धैर्यानं घेतलेल्या निर्णयामुळं आता दुणावलेला आहे. म्हणजे दृढता जी आपली आहे त्याच्यामुळं त्याचा आपल्यावर फारसा परिणाम होईल असं नाही आहे. या सगळ्यामुळं काय होणार आहे, कमी कर झाल्यामुळं लोक खर्च अधिक करणार आहेत. अधिक खर्च करत असल्यामुळं अधिक उत्पादन करण्याची मागणी होणार आहे. लोकांना उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल आणि अधिक उत्पादन झाल्यामुळं परत अधिक कर, म्हणजे अशी एक नवीन चेन निर्माण होणार आहे. आणि यामुळं अधिक जर उत्पन्न वाढलं, अधिक कर, तर पुढच्या भविष्यात सुद्धा आणखीन कर कमी करण्यामध्ये याचा भविष्यात आपल्याला फायदा होणार आहे. या सगळ्यामुळं सामान्य लोकांना सुद्धा ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं आपल्याला की त्यांचे जे घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत, अन्नधान्य ज्याच्यावर आपण म्हणू शकतो, त्यामध्ये 5% स्लॅबमध्ये आणल्यामुळं हे सगळं अन्न किंवा भाजीपाला फळे स्वस्त होणार आहेत आणि पौष्टिक अन्न लोकांना, नागरिकांना मिळेल आणि त्यामधून आपली पिढी सुदृढ होईल, यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे. आरोग्याच्या विषयात आपल्याला माहिती आहे की आज आरोग्याच्या अनेक बाबी, विमा, औषधं, सर्जरी सगळ्या एकतर 5% आणल्या किंवा बहुतांश झिरो केलेले आहेत. म्हणजे हेल्थचे बहुतांश पॅरामीटर जर आपण बघितले तर 0%च्या स्लॅबमध्ये हे सगळं आणलेलं आहे. याचा एकच उद्देश आहे की स्वस्त आणि सशक्त भारत बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न आहे. मेडिकल ऑक्सिजन, चष्मा यांच्यावर 5% आणि खेळाची उपकरणंसुद्धा 5% या स्लॅबमध्ये आणलेले आहेत. याचा फायदा निश्चितप्रमाणे सामान्य माणसांना होणार आहे. मध्यमवर्गांसाठी मी मगाशी सांगितलं की आता मध्यमवर्गीय आणि न्यू मिडल क्लास यांच्यामध्ये जी स्वप्न होती घरगुती गोष्टी घेण्याची, मग बाईक असेल, टू व्हीलर गाड्या असतील, घरगुती उपकरणं आहेत जसं फ्रीज, AC, याच्यावर सुद्धा आता टॅक्स कमी झाल्यामुळं त्या लोकांनासुद्धा ते आपलं जे स्वप्न होतं ते पूर्ण करता येणार आहे. आणि ते करणार असल्यामुळं खरेदी वाढणार आहे. त्यामुळं कार निर्मितीची सुद्धा आपली क्षमता वाढवावी लागेल, कारण आपण आज देशात 2 नंबरला आहे कार निर्मितीमध्ये. या निर्णयामुळं आपण लवकरच 1 नंबरला जाऊ. आपण गेल्या 2-4 दिवसातल्या पेपरच्या जाहिराती बघितल्या असतील. निर्णय 22 तारखेपासून जरी होणार असला तरी 6 तारखेपासूनच कार डीलर, टू व्हीलर लोकांनी आपल्या पानभर जाहिराती दिल्या की आम्ही आजपासूनच तुम्हाला यामध्ये सूट द्यायला लागलेलो आहे. म्हणजे कशा पद्धतीनं लोकांनी सुद्धा त्याला आधार देण्याचं काम केलेलं आहे तुम्ही बघितलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर या GSTचा निर्णय होणार आहे. ट्रॅक्टर, ड्रीप सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर, ट्रॅक्टरचे टायर, सुट्टे भाग, या सगळ्यांवर सुद्धा आता 5% GST लावलेला आहे. त्यामुळं शेतीचं उत्पादन खर्च जो आहे तो त्यांचा कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसा जास्त शिल्लक राहिला तर चांगली बियाणं, चांगली खतं वापरली जातील आणि आपल्या पिकाचं उत्पन्नसुद्धा वाढवेल आणि शेतकऱ्याचं सुद्धा उत्पन्न वाढेल. याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेतकऱ्यांना या पद्धतीनं होणार आहे. SME आणि MSME यामध्ये आता सगळ्या प्रक्रिया सुलभ केलेल्या आहेत. नोंदणी प्रक्रिया सुलभ केलेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, फायलिंग, ह्या सगळ्या गोष्टी आता सुलभ केलेल्या आहेत. याचा उपयोग करून किंवा त्याच्यामुळं आणखीन काही नुकसान होणे या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम झालेलं आहे. MSME हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन आहे आणि या ग्रोथ इंजिनला हा जो निर्णय आहे याच्यामुळं सुपर फ्युअल मिळेल अशा पद्धतीची सुद्धा चर्चा या फिटर्निटीमध्ये आहे. आणि ज्यावेळी MSMEची ग्रोथ होईल, MSMEची वाढ होईल, त्यावेळी आपोआप रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे रोजगार निर्माणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा फायदा होईल आणि डायरेक्ट इनडायरेक्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा लाभ मिळणार आहे. अनेक क्षेत्रात जसे कापड, औषध निर्माण, नवीन मालावर आता जास्त कर होता, तो आता परिणाम त्याचा आपल्याला कमी जाणवेल आणि भांडवली त्यामध्ये अडकत होतं. जे रिफंड येत होता तो आता रिफंड सिस्टीमसुद्धा सोपी केलेली आहे. जवळजवळ 1.5 लाख केसेस आहेत रिफंडच्या, त्यासुद्धा आता प्रायोरिटीने घेऊन 3 महिन्याच्या आत, 90 दिवसाच्या आत त्यांचे रिफंड दिले जातील. 1000च्या पटीत जे असतील त्यांना तर थांबावंच लागणार नाही आणि हा पैसा लवकर परत आला तर परत तो त्यांच्या व्यवसायात वापरतील आणि त्याचाही फायदा प्रत्यक्ष सगळ्या कामासाठी होईल. ट्रान्सपोर्टच्या बाबतीत सुद्धा याचा फायदा होणार आहे. म्हणजे चेकपोस्ट सगळे आता सीमांवरचे जे सगळे चेकपोस्ट होते ते आता बंद केलेले आहेत. त्यामुळं प्रवासाचा वेळ आणि खर्च 30% आता कमी होणार आहे. त्यामुळं
व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना अनुकूल असा त्याचा लाभ मिळणार आहे. पूर्वीचा आता मी म्हणजे पूर्वीच्या काळात जे टॅक्सेस होते ते सगळ्याच गोष्टींवर होते काँग्रेसच्या काळामध्ये. त्यातले बहुतांश आता मी सांगितलं मगाशी स्कूटर, कार, अगदी पेन्सिल, नोटबुकवर सुद्धा टॅक्स असायचा तो आता संपूर्ण काढून टाकलेला आहे. आणि काँग्रेसनं त्यांच्या काळामध्ये फक्त एकच काम केलं होतं की म्हणजे ग्राहक म्हणजे कर वसुलीचं यंत्र आहे अशाच पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि त्यातून मग भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जायचं, ते आता सगळं बंद करण्याचं काम मोदीजींच्या सरकारनं केलेलं आहे. एकच कल्पना होती की 18% GST दराचा जो स्लॅब आहे तो दृष्टिकोन आता त्यावेळीचा राहुल गांधींचा जो बोलण्याचा हेतू होता तुम्ही बघितला असेल की ज्यावेळी GST लागू केला त्यावेळी ते म्हणत होते की सगळे 4 स्लॅब काढून टाका आणि एकच 18% स्लॅब सगळ्यांवर लावून टाका. तुमच्या लक्षात असेल, तुम्ही छापलेलं आहे ते. एकच स्लॅब ठेवा असं कायम ते बोलतात. परंतु तुम्हीच विचार करा, एखाद्या घरात गरीब दुधाची पिशवी घेणाऱ्या माणसालाही 18% आणि एखाद्या मोठ्या उद्योजकाला BMW घेतली तरी 18%. असा स्लॅब हा आपल्या देशाच्या लोकांच्या हिताचा नव्हता. या सगळ्याचा विचारसुद्धा या सगळ्यामध्ये केला गेलेला आहे आणि त्याच्यावरून हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. लक्झरी वस्तूंना जास्त आहे. आता तुम्ही बघितलं असेल टोबॅको किंवा अन्य तशा ज्या गोष्टी आहेत त्या कमी वापरात याव्यात आणि त्यामुळे त्यावर 40% लावण्याचं कामसुद्धा आपल्या सरकारनं केलेलं आहे. निवडक समाजांना लाभ देण्याऐवजी मोदीजींच्या सरकारनं देशातील प्रत्येक व्यक्तींच्या सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे निर्णय घेतलेले आहेत. काँग्रेसनं राहुल गांधींनी तुम्हाला माहिती आहे गब्बर सिंग टॅक्स असं संबोधन केलेलं होतं. परंतु आज अनेक करोड लोक या बचतीचा अनुभव घेत आहेत. तुम्ही बघताय असा कुठलाही घटक नाही जो या लाभापासून वंचित राहील. तरीसुद्धा इंडिया आघाडी किंवा काँग्रेस किंवा राहुल गांधीजी यांनी कुठेही यावर काही प्रतिक्रिया दिलेल्या नाही. चूप आहेत ते. म्हणजे त्याचा लाभ होतोय, त्याचं कौतुक करावं आपल्या देशामध्ये अशी काही त्यांची भावना दिसत नाही. आणि म्हणून भारताच्या ग्रोथ इंजिनच्या दृष्टिकोनातून हा जो निर्णय घेतलेला आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. राज्य पातळीवरून, केंद्र पातळीवरून सर्व नेते मंडळींनी आपल्या आपल्या भूमिका आणि भावना या संबंधित व्यक्त केलेल्या आहेत. तरीसुद्धा या विभागाचा भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा या सगळ्या बाबी जनतेसमोर याव्यात. ग्राहकांना लाभ व्हावा, दुकानदारांनी त्या मोठ्या प्रमाणात लोकांना लाभ द्यावे आणि येणारी दिवाळी आणि इथून पुढचा काळ हा भारत 2047 साली विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ, आमच्या सगळ्यांची साथ असावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी आम्ही सगळेजण प्रधानमंत्री मोदीजींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एवढा मोठा निर्णय त्यांनी देशातील नागरिकांच्यासाठी घेतलेला आहे. धन्यवाद.